नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की चालू घडामोडी हा आपल्या सर्व परीक्षांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यातली जी एक महत्त्वाची पुढची चालू घडामोड आपण बघणार आहोत, जी 100% पेपरला विचारली जाणार आहे. काय दिसतं? 99वा आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी पार पडतंय आणि ते कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? तर ते सातारामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शाहू स्टेडियम इथे पार पडणार आहे. 1 ते 4 फेब्रुवारी या दरम्यान ते पार पडलेलं आपल्याला दिसतं. 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कायम याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो. उद्घाटन डॉक्टर मृदुला गर्ग आणि स्वागताध्यक्ष हे शिवेंद्रराजे सिंह भोसले हे आपले कॅबिनेट मिनिस्टर असलेले दिसतील, हे लक्षात घ्या. आता या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय आहे? तर 10 माजी अध्यक्ष पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर सनदी अधिकारी, माजी सनदी अधिकारी IAS ऑफिसर विश्वास पाटील सर याचे अध्यक्ष असणार आहेत, ज्यांना 1992 मध्ये त्यांच्या झाडाझडती या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे विश्वास पाटील सर आणि त्यांच्या कादंबरीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कायम पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक त्यांची प्रसिद्ध कादंबरी पानिपत, झाडाझडती, संभाजी, महानायक, चंद्रमुखी, लस्ट फॉर लालबाग, नागपाश अशी काही महत्वाची पुस्तकं किंवा कादंबऱ्या त्यांचा पाठ करा, कारण त्या पेपरला विचारल्या जाऊ शकतात. आणि जाता जाता फक्त मराठी साहित्य संमेलनाचा आढावा आपण घेऊ. पहिलं संमेलन 1878 ला पुण्यामध्ये त्या ठिकाणी पार पडलं, महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली. 98वं संमेलन 2025 दिल्लीला पार पडलं, ज्याच्या अध्यक्षा होत्या तारा भवाळकर. आणि पुढचं 100व शताब्दी पूर्ण करणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये घेण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. एवढं साधारणतः 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये गोष्टी लक्षात ठेवा. 100% तुम्हाला पेपरला याच्यावरती प्रश्न दिसणार आहे.